भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सत्तेने आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं। महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच सहकारी आमदार आणि खासदारांनी धोका दिला आणि याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाने डाव साधला आणि 40 आमदारांच्या समवेत सरकार स्थापन केले। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार खासदार गेले, मात्र कडवट शिवसैनिक जात नव्हते। अशातच अनेक पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, त्याचबरोबर ती अनेक पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवण्यात आले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे, यांच्या सेनेकडे लोकांचं इनकमिंग सुरू होतं। मात्र वेळ बदलली आणि लोकसभेचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचेही डोळे उघडलेले आहेत। अजित पवारांना सोबत घेतले आणि आता जागा वाटपाचा तिढा काय सुटत नाही। अशातच शिंदे गटही आता फुटायच्या तयारीला लागलेला आहे। कडवट शिवसैनिकांना कोणीही जास्त दिवस थांबवू शकत नाही, हे पुन्हा उघड होताना दिसत आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांमुळे आता शिंदे गटसुद्धा आक्रमक झालेला आहे। यातच एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे असलेले मंत्री यांना निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का बसलेला आहे। थेट कार्यकारिणीच जी संपूर्णच कार्यकारिणी आहे, सामूहिक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेले आहेत। हे मंत्री आहेत दादा भुसे। हे दादा भुसे यांनी जे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती आणि याच नियुक्तीमध्ये आता वादविवाद समोर यायला लागले। शिवसेना फुटीनंतर उपजिल्हा प्रमुख नितीन आहेर यांच्यासह सगळे शिवसैनिक ठाकरेंकडे राहिले, तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे विकास भुजाडे यांना शिंदे गटाचे तालुका प्रमुख पद देण्यात आले। मात्र त्यांचं पद काढून घेण्याक्षणीच या ठिकाणी संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करत ठाकरेंच्या सेनेकडे पुन्हा एकदा परत येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। शिंदे गटात जाऊन चूक झाल्याची कबुलीही हे पदाधिकारी देत आहेत। धन्यवाद।